हॅलो डिअर स्टुडंट्स, कसे आहात सगळे? एक्झाम्स ऑलमोस्ट तुमच्या झालेल्या असतील. नेक्स्ट अकॅडमिक इयरची काहींची सुरुवात झाली असेल, काही जण सुट्ट्या एन्जॉय करत असतील, राईट? सो या सगळ्या गडबडीत मला रिसेंटली एका स्कॉलरशिप बद्दल माहिती कळाली की जी 1ली ते 10वी या सर्व स्टँडर्ड्समध्ये असणाऱ्या मुलांसाठी आहे. आणि अर्थातच जेव्हा मला एखादी युजफुल इन्फॉर्मेशन कळते जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते, मी तुमच्यासोबत लगेच शेअर करते. सो आज ती स्कॉलरशिप काय आहे, त्यासाठीची पात्रता काय आहे, कधीपर्यंत त्याचा फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, अशी सगळी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला बघूयात काय आहे ही आजची स्कॉलरशिप. सो ही जी स्कॉलरशिप आहे याचं नाव आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्कॉलरशिप. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्कॉलरशिप असं त्याचं नाव आहे. आणि हे कोणासाठी आहे तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या SC कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी असणार आहे, जे 1ली ते 10वी मध्ये शाळेत शिकत आहेत. आता आपले सरकार DBT पोर्टल याच्यावरती तुम्हाला ह्या स्कॉलरशिप बद्दल डिटेल माहिती मिळेल. आपले सरकार DBT पोर्टल. आता ह्याची डेडलाईन आहे 31 मे 2025 ही त्याची डेडलाईन आहे. आणि या स्कॉलरशिपसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही काय त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत तर तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असले पाहिजेत. त्यानंतर 1ली ते 10वीच्या वर्गामध्ये शिकत असला पाहिजे. बिलो पॉवर्टी लाईन जी आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बसले पाहिजेत. आणि आधीच्या वर्षी म्हणजे तुम्ही समजा 2रीत असाल तर 1ली मध्ये तुम्ही सर्व विषयांमध्ये पास झालेले असले पाहिजेत. असं ही साधारण इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्यानंतर ह्याचे बेनिफिट्स काय आहेत? 1ली ते 4थी पर्यंत पर मंथ 10 महिन्यापर्यंत तुम्हाला 100, 5वी ते 7वी पर्यंत 150 आणि 8वी ते 10वी पर्यंत 200 दर महिन्याला तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यासाठीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार तर सगळ्यात पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते आहे डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजेच तुमचा रहिवासी दाखला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आहात याचा रहिवासी दाखला तुम्हाला द्यायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट, घरचे जे मेंबर्स आहेत कमवणारे त्यांचं वार्षिक उत्पन्न काही असेल तर त्याचं सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट, SC कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात याचं सर्टिफिकेट. आणि BPL कार्ड, जे बिलो पॉवर्टी लेवल साठीचं जे वेगळं कार्ड असतं, रेशन कार्ड जसं असतं त्या पद्धतीचं, आणि ते कार्ड तुम्हाला लागेल. आता ह्यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर इथे ह्याची लिंक मी तुम्हाला देते आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. फार काही काळजी करू नका. तिथं जाऊन तुम्हाला अप्लाय नाऊ वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर बटन दाबायचं आहे आणि मग त्याची जी काही इन्फॉर्मेशन त्याच्याशी रिलेटेड आहे ती तुम्हाला तिथं फिल करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन बटन ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्या डिटेल्स तिथं भरल्यानंतर जसं की फोन नंबर वगैरे, कॅप्चा लागेल तुम्हाला, तुम्ही रोबोट नाहीत ह्याची प्रूफ देण्यासाठी, आणि रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर सक्सेसफुल तुमचं जेव्हा रजिस्ट्रेशन होईल तेव्हा तुमचं ऍप्लिकंट लॉग इन बटन तिथं येईल राईट हँड साईडला. एकदम डिटेल सगळ्या ह्या सूचना तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. याचे इम्पॉर्टंट डेट्स जसं तुम्हाला म्हटलं तर 31 मे 2025 ही लास्ट डेट आहे. आणि अकॅडमिक परफॉर्मन्स असं काही तुमचं खूप विशेष त्याच्यामध्ये काही सिलेक्शन क्रायटेरिया नाही आहे. सो तुम्ही प्रत्येक जण या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. आणि इथे बाकी डिटेल्स वगैरे दिलेले आहेत. सो मॅक्सिमम स्टुडंट्सनी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करा. तुमचे फ्रेंड्स, तुमचे फॅमिली मेंबर्स, अजून जे कोणी ओळखीचे असतील त्यांच्यासोबत देखील शेअर करा, जे गरजू आहेत बेसिकली, तर त्या मुलांच्यासाठी ही स्कॉलरशिप नक्कीच उपयोगी ठरणार आहे, हो की नाही? सो चला इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.